आपणास आठवत असेल तर 1975 साली एक चित्रपट आला होता मनोज कुमारचा आणि त्यामधलं एक गाणं किंवा एका गाण्याचा काय म्हणतो आपण मराठीमध्ये त्याला कडवं खूपच लोकप्रिय झालेलं होतं. जैसा कर्म करेगा वैसा फल देगा भगवान, यह गीता का ज्ञान. अशीच अवस्था महाराष्ट्रामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांची महापालिकेच्या निवडणुकीच्या नंतर झालेली आहे. ज्या पद्धतीने त्यांनी शिवसेना फोडली, खोक्याचं राजकारण केलं, महाविकास आघाडीचं सरकार पाडलं, स्वतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि मी महाशिवसेनेचा आता प्रमुख आहे, शिवसेना माझी आहे, माझ्याच बाजूने संपूर्ण महाराष्ट्र आहे, मुंबई सुद्धा माझी आहे, अशा प्रकारचा दर्प व्यक्त केला आणि मुंबई महापालिकेची निवडणूक लढली. 29 जागा त्यांच्या केवळ वाट्याला आल्या आणि 29 जागा वाट्याला येऊन सुद्धा त्यांची अवस्था इतकी वाईट आता झालेली आहे की त्यांची दखल कुणी घेत नाही, त्यांच्या शिवसेनेची. आणि म्हणून त्या कशी दखल घेत नाही किंवा ते महापौर मुंबईचा कोण होणार या संदर्भातली जी चर्चा आहे त्यामध्ये एकनाथ शिंदे यांना आणि त्यांच्या शिवसेनेला शून्य इतकं महत्व भारतीय जनता पार्टीने दिलेलं आहे. या विषयाला आपण बोलणार आहोत. नमस्कार, मी राजू पाटील आणि आपण पाहत आहे द रिंगण लाईव्ह. मित्रांनो, अजूनही जर आपण आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर माझी आपल्याला हात जोडून विनंती आहे, जरूर सबस्क्राईब करा आणि अशाच रोखठोक भाषा ऐकण्यासाठी जरूर त्याला लाईक पण करा आणि शेअर पण करा. मित्रांनो, एकनाथ शिंदे मुंबई महापालिकेची निवडणूक भारतीय जनता पार्टी बरोबर ते लढले, युती करून लढले आणि त्यांना असं वाटलं की मुंबई ही माझी मुंबई आहे, मी शिवसेनेचा आता पक्षाचा प्रमुख आहे, शिवसेनेचा धनुष्यबाण माझ्या हातामध्ये आहे आणि मी आता मुंबईमध्ये महापालिकेच्या निवडणुकीमध्ये लढून भारतीय जनता पार्टीपेक्षा सर्वाधिक जागा मी मिळवेन किंवा किमान 50 पेक्षा अधिक जागा मी मुंबईमध्ये मिळवून मीच कसा शिवसेनेचा प्रमुख आहे हे सिद्ध करून दाखवेन आणि लोकांना अगदी चान्स सुद्धा ठेवणार नाही की शिवसेना कोणाची म्हणण्याचा, तर मी हे करून दाखवेन. जसं मी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये ज्या पद्धतीनं मला यश मिळालं किंवा नगर परिषदेमध्ये मला काही ठिकाणी यश मिळालं तसंच मला महापालिकेमध्ये यश मिळेल आणि गरज पडली तर मुंबईचा महापौर हा माझ्या शिवसेनेचा एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचा होईल आणि माझीच खरी शिवसेना आहे हे सिद्ध होईल असं स्वप्न त्याला पडलेलं होतं मित्रांनो. आणि जेव्हा निकाल हाती आल्यानंतर एकनाथ शिंदेच्या पदरामध्ये केवळ मुंबई महापालिकेचे 29 जागा पडल्या आणि भानगड सांगतो त्या 29 जागेपैकी 10-15 त्यांचे निवडून आलेले जे नगरसेवक आहेत हे नगरसेवक भारतीय जनता पार्टीच्या संपर्कात जवळ किंवा भारतीय जनता पार्टीने ऑपरेशन लोटस नेहमीप्रमाणे सुरू केलं आणि एकनाथ शिंदेचे 10-15 नगरसेवक गायब करण्याचं नियोजन सुरू असताना जिची बातमी एकनाथ शिंदेला लागली, तातडीनं आपलं सगळं हे 29 नगरसेवकाचं गबाळ उचलून ताजलँड मध्ये त्याने नेऊन ठेवलं. म्हणजे एक प्रकारचं त्यांना तिथे बंदिश करून ठेवलं त्यांच्या नगरसेवकाला. हे फुटू नयेत, हे आपल्या पक्षातून म्हणजे शिवसेनेकडून भारतीय जनता पार्टीमध्ये जाऊ नयेत अशा पद्धतीनं तिथे नेऊन ठेवलं आणि त्यांना राखण्यासाठीची खास व्यवस्था सुद्धा केली. अत्यंत विश्वासू माणसं ताजलँडच्या आसपास त्यांनी पेरली. ताजलँड मध्ये या सगळ्या 29 नगरसेवकांची आणि त्यांची केअरटेकर मंडळींची अशी सगळी मिळून 101 लोकांची इतकी जबरदस्त व्यवस्था आहे की तुम्हाला इथेच काय पाहिजे, खा प्या ऐश करा, मजा करा, परंतु बाहेर पडायचं नाही अशी तंबी त्यांना दिली. शिवाय त्यांचे फोन कॉल्स म्हणजे त्यांना कोणाचा फोन येतोय का, ते कोणाशी बोलतायत का यावर सुद्धा पूर्णपणे कंट्रोल या नगरसेवकाच्या वर एकनाथ शिंदेने ठेवल्याची बातमी आता समोर येते. सगळे मोबाईल एकत्र केले गेले. सांगितले जातं की या सगळ्या लोकांचे 29 नगरसेवकांचे सगळे मोबाईल्स जे आहेत ते एकत्र करण्यात आले. त्यावर एक व्यक्ती बसवलेला आहे पूर्णपणाने आणि समजा एखाद्या नगरसेवकाचा जर फोन आला, घरून फोन आला, कुठून काय महत्वाचा कॉल आला तर संबंधित नगरसेवकाला बोलावून घेतलं जातं, बाजूच्या खुर्चीवर बसवलं जातं आणि त्यांच्या हातात फोन देऊन त्यांना बोलायला सांगितलं जातं. म्हणजे बघा किती काळजी एकनाथ शिंदे या आपल्या नगरसेवकाची घेत आहेत. खरं म्हणजे हे आता वर्ष
बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्ष आहे आणि बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मशताब्दी वर्षामध्ये शिवसेनेचा महापौर मुंबईमध्ये बसणं आवश्यक आहे किंवा तीच खरी बाळासाहेबांना मानवंदना ठरणार आहे, बाळासाहेबांना खरं अभिवादन ठरणार आहे, बाळासाहेबांना खरं श्रद्धांजली ठरणार आहे. परंतु उद्धव ठाकरे यांच्याकडे सरकार स्थापन करता येईल, महापालिकेत आपला महापौर करता येईल एवढं संख्याबळ नाही. आणि एकनाथ शिंदे केवळ 29 लोकांवर काही महापौर त्यांचा होण्याची शक्यता नाही. आणि आता मग ते सध्या भारतीय जनता पार्टी बरोबर काही दबाव टाकून किंवा बार्गेनिंगचं राजकारण करून आपला महापौर होतो का हे पाहण्याचा प्रयत्न करत असताना मित्रांनो, उद्धव ठाकरे यांनी अत्यंत सुंदर चाल केली. सुंदर म्हणजे त्याचं स्वागत केलं पाहिजे की उद्धव ठाकरेंनी सरळ भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना फोन करून किंवा देवेंद्र फडणवीसांना फोन करून सांगितल्याची चर्चा आहे, माझे जेवढे नगरसेवक आहेत ते सगळेच्या सगळे आम्ही तुला पाठिंबा द्यायला तयार आहोत. पाठिंबा म्हणजे आम्ही सभागृहात गैरहजर राहू आणि तुमचं बहुमत सहजपणानं तिथं होईल, महापालिका तुमच्या भारतीय जनता पार्टीच्या ताब्यामध्ये येईल. पण कुठल्याही किमतीमध्ये एकनाथ शिंदे यांना महत्व देऊ नका किंवा असं न बोलता त्यांची जी बार्गेनिंग पॉवर आहे ती संपूर्ण नष्ट करण्याचं काम, एकनाथ शिंदेचं महत्व कमी करण्याचं म्हणण्यापेक्षा नष्ट करण्याचं काम पूर्णपणाने उद्धव ठाकरे यांनी केलेलं आहे. आणि एकनाथ शिंदे यांच्या समोर एवढा मोठा पेच आता निर्माण झाला, इकडे आड तिकडे वीर, भारतीय जनता पार्टीवर गुपचूप जावं आणि महापौर भारतीय जनता पार्टीचा होत असलेला डोळ्याने पाहावं. तर मी शिवसेनेचा प्रमुख आहे किंवा बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्तानं मी जनतेला काय उत्तर द्यायची हा एक प्रश्न त्यांच्याकडे आहे. आणि ते जर नाही गेले पूर्णपणे आणि फक्त केवळ 29 नगरसेवक घेऊन जर बाजूला बसण्याचा प्रयत्न केला तरीही त्यांची विश्वासार्हता, त्यांचं महत्व पूर्णपणाने कमी होणार आहे. कदाचित या 2-4 दिवसामध्ये 22 तारखेच्या नंतर 22 तारखेपर्यंत आज 19 तारीख आहे, 4 दिवसामध्ये खूप मोठ्या घडामोडी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये घडण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. आणि आता सांगितलं जातं की आज तारखेला एकनाथ शिंदे प्रचंड रागामध्ये आलेले आहेत आणि या रागामध्ये ते आपला राजीनामा सुद्धा मुख्यमंत्र्याकडे टाकतील आणि महाराष्ट्रातली शिवसेना भारतीय जनता पार्टीपासून बाजूला होईल. भारतीय जनता पार्टीचं हे स्वप्न आहे, द्या राजीनामा, व्हा बाजूला. कारण भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्र 100% महाराष्ट्रामध्ये त्यांची सरकार आणायचे, 100% मुंबई पूर्णपणे ताब्यात घ्यायचे. त्यांना आता एकनाथ शिंदेच्या कोबड्या नको आहेत, त्यांना अजित पवारांच्या कोबड्या नको आहेत. अजित पवारांची ही गोष्ट लक्षात आली की आता आपले हकालपट्टीचे दिवस आता जवळ आलेले आहेत, म्हणून त्यांनी पुन्हा आपल्या काकाला शरद पवारांना जवळ करायला सुरुवात केली आणि काकांचं कौतुक सध्या सुरू झालंय. आता हीच वेळ एकनाथ शिंदेवर येणार आहे. हे 30 नगरसेवक घेऊन एकनाथ शिंदेचा काही फायदा होणार नाही. आता त्यांनी काय करावं, उद्धव ठाकरेंच्याकडे जावं का गुपचूप इथे भारतीय जनता पार्टीच्या ताटाखाली बसावं, अशा प्रकारचा पेच त्यांच्या समोर निर्माण झालाय. आणि म्हणून मला त्या गाण्याची आठवण झाली, मनोज कुमारजींच्यावर ते गाणं चित्रित झालेलं आहे की जैसा कर्म करेगा वैसा फल देगा भगवान. राजकारणामध्ये आपण किती जर लांड्या लबाड्या केल्या तर ती वेळ मारून नेली जाऊ शकते, आपल्याला सत्ता मिळू शकते, परंतु त्याचा बदला हा येतो, काळ त्याचा बदला घेत असतो. आणि एकनाथ शिंदेच्या बदल्याच्या त्या काळाला आता या माध्यमातून सुरुवात झालेली आहे. भविष्यामध्ये एकनाथ शिंदेची अवस्था भारतीय जनता पार्टी अशी करून टाकेल की एकनाथ शिंदे काही कामाचे उरणार नाहीत, त्यांचं महत्व उरणार नाही. उद्या जेव्हा आता आणखी एक महत्वाची गोष्ट होऊ शकते, मी तुम्हाला आज मी तुम्हाला यावर एक वेगळं भाष्य करतो आहे की अजून निकाल लागायचा आहे की शिवसेना कोणाची आहे, धनुष्यबाण कोणाचं आहे, याचा निकाल मात्र आता उद्धव ठाकरेंच्या बाजूने लागण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. कारण भारतीय जनता पार्टी हे सगळं करू शकते, भाजपला हे असंच करायचं होतं. राज्यातले हे जे 2 प्रादेशिक पक्ष होते, एका बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस होती, त्याला संपवून टाकायचं होतं, तर दुसऱ्या बाजूला शिवसेना होती, त्यांनाही पूर्णपणे संपवून टाकायचं होतं, त्यांचं महत्व कमी करायचं होतं. भारतीय जनता पार्टीचे हे दोन्ही डाव अत्यंत व्यवस्थितपणे त्यांनी ज्या पद्धतीचं पेपर वर्क केलेलं आहे त्या पद्धतीनं यशस्वी झालेले आहेत. त्यामुळे उद्या शिवसेनेचा निकाल जो आहे तो आता मात्र कुठल्याही किमतीमध्ये एकनाथ शिंदेच्या बाजूने येण्याची शक्यता अजिबात नाही. कारण एकनाथ शिंदे सतत त्रास देत आहेत, सरकारची डोकंदुखी करतायत,
भारतीय जनता पार्टीला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करतायत हे आता भारतीय जनता पार्टीच्या किंवा देवेंद्र फडणवीसांच्या चांगलं लक्षात आलेलं आहे. त्यामुळं एकनाथ शिंदेचा आता मामा करायचा असा निर्णय बहुतेक देवेंद्र फडणवीसांनी घेतला आहे आणि त्या निर्णयाला उद्धव ठाकरेंनी मजबूतीने साथ देण्याचा सुद्धा शब्द दिलेला आहे. बघा ना, उद्धव ठाकरेंनी टायमिंगचं राजकारण आपण ज्याला म्हणतो, टायमिंग काय असते, विनाकारण माईकच्या समोर किंवा जाहीर सभेमधून वेडबाकडे बोलत बसण्यापेक्षा टायमिंग साधून योग्य वेळी योग्य डाव साधणं महत्वाचं असतं आणि तोच डाव नेमका उद्धव ठाकरे यांनी साधल्याचं सध्या दिसतंय. देवेंद्र फडणवीसांना त्यांनी स्पष्टपणाने सांगितलं की सभागृहामध्ये जेव्हा महापौर निवडीची बैठक असेल तेव्हा शिवसेना गैरहजर राहील उद्धव ठाकरेंची. आता उद्धव ठाकरेंची शिवसेना जर गैरहजर असेल तर मग त्यांना लागणारं जे संख्याबळ आहे ते 114 लागण्याची आवश्यकताच नाही, ते खूप कमी वर येईल आणि ऑलरेडी भारतीय जनता पार्टीकडे तेवढं संख्याबळ आहे, त्यांचा सहज महापौर होईल. एकनाथ शिंदेच्या कसल्याही मदतीची आवश्यकता भारतीय जनता पार्टीला किंवा देवेंद्र फडणवीसांना असणार नाही. हात चोळत बसण्याची पाळी आहे, डोक्यावर हात मारून घेण्याशिवाय आणि मी केलेले पाप आता बाहेर पडतंय असा आक्रोश करण्याशिवाय आता एकनाथ शिंदेच्या हातामध्ये वेगळं काही उरलं नाही. आज इतकंच. अशाच महत्वाच्या विषयावर रोखोक भाष्य ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगण लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा.